नमस्कार. आपले ऋषी मुनी आपल्याला असं सांगतात, स्वाध्याय, पवित्र ग्रंथांचं पठण सूर्य चंद्राप्रमाणे दररोज अचूक आणि नियमिततेने ठराविक वेळी आणि उच्च भाव ठेवून अत्यंत आदराने केलं पाहिजे. सज्जन हो, लक्षात ठेवा की आपल्या धर्माला, आपल्या वेदांना, आपल्या शास्त्राला कधीच नावं ठेवू नका, कारण याच्या इतकं विस्तृत आणि मोठं असं या जगात दुसरं काही नाहीये. आपल्याला खूप यासाठी विचार करणं आवश्यक आहे. एकेका गोष्टीवर आपल्याला 10 दिवस, 15 दिवस विचार शृंखला चालू ठेवता येईल, एवढं हे मोठं ज्ञान भांडार आहे. कोणताही एक विषय घेतला तर त्याच्यावर मोठे मोठे ग्रंथ सापडतील. म्हणून आम्ही सतत चिंतनशील असलं पाहिजे आणि चांगला विचार करणारं असलं पाहिजे. आणि त्यासाठीच आम्हाला आमच्या जीवनात सद्गुरूची आवश्यकता असते. सद्गुरू जीव तोडून सांगत असतात आणि आम्ही त्यातलं फक्त आपल्या मतलबाचंच तेवढं घेत असतो. आपण वास्तुविचार करतो आहोत. भूमिपूजन झाल्यानंतर पूर्वीच्या पद्धतीने पायाभरणी असा एक प्रकार असायचा. हल्ली ज्याला आपण म्हणतो की पहिले पिलर जे घातले जातात, फुटिंग, इथपासून प्रारंभ होतो. सध्याच्या काळात वास्तू प्रणाली, वास्तूच्या सगळ्या पद्धती या बदललेल्या असल्यामुळे पहिल्यांदा फुटिंग होतं. त्यावेळेला सुद्धा पायाभरणी म्हणून जो भाग आहे, एक पायाभरणीची पूजा असते, ती जरूर करावी. आणि त्यानंतर हे घर बांधायला प्रारंभ झाला. रोज त्या घराचा जर मालक असेल तर त्यांनी तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा त्या जमिनीला आणि त्या सगळ्या परिसराला एक नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी की हे वास्तुदेवते, तू लवकर प्रकट हो, म्हणजे ती इमारत लवकर होईल. नाही तर कित्येक वेळेला कामं रखडत पडतात. 2-2, 5-5 वर्ष रखडत पडलेली कामं असतात आणि त्यानंतर त्या जागेतही आम्ही राहायला आल्यानंतर आमची ही सगळी कामं रखडत राहतात. असं काही होऊ नये. म्हणून वास्तुदेवतेला, अगदी तो बिल्डर असला, कॉन्ट्रॅक्टर असला, तरी त्यांनी सुद्धा ही जर गोष्ट केली तर त्याच्या व्यवसायामध्ये सुद्धा यश यायला निश्चित फायदा होऊ शकतो. म्हणून नेहमी आपण जे काम करत असतो त्या कामाला, त्या ठिकाणाला वंदन करायचं कधीही सोडू नये, विसरू नये. आणि चुकून सुद्धा आपल्या व्यवसायाला नावं ठेवू नये, आपल्या व्यवसायाच्या बद्दल अपशब्द बोलू नये. आज मी मुद्दाम याचं पुन्हा पुन्हा विचार मांडतोय की कितीतरी माणसांना खोटं बोलायची सवय लागलेली आहे. आज कुणाही शेतकऱ्यांना जाऊन विचारा तुम्ही, काय हो यंदा पीक कसं काय आहे, तर त्यावेळी तो म्हणेल, काय नाही हो, बरं नाहीये, ठीक नाहीये, थोडंसं झालंय, अमुकच झालंय. मागल्या वर्षी चांगलं होतं. मागल्या वर्षी जर तुम्ही त्याला विचारलं तर पुन्हा हेच रडगाणं ऐकू येईल. भूमीचा स्वभाव असा आहे की ती 100 पट देते, उर्वरा आहे.
जे पेराल, एक दाणा पेरला तर कणीस हातात देते, 100 पट इतकं कोणीच देत नाही. 4 महिन्यात 6 महिन्यात 100 पट देणारी जमिनीसारखी दुसरी कोणीही नाहीये. पण माणूस खोटं बोलतो आणि तिथेच तो आपला घात करून घेत असतो. म्हणून कुठल्याही व्यवसायाला कधी नावं ठेवू नका. कधी नुकसान होत असेल, कधी फसवणूक होत असेल, मान्य, पण त्याच्यात दोष माणसाचा असतो, त्या व्यवसायाचा नसतो. म्हणून ही गोष्ट ध्यानात ठेवावी. घर बांधायला सुरुवात झाली, 1 मजला झाला, 2 मजले झाले, काय काय व्हायचं असेल ते. वास्तुशास्त्रामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की घराचं जे स्वयंपाकघर आहे ते आग्नेय कोपऱ्यात असावं. म्हणजे पूर्व दिशेचा मध्य धरला तर पूर्व ते आग्नेय हा जो भाग आहे, दक्षिण, आग्नेय, पूर्व आणि गृहमध्य याचा बरोबर जो भाग येतो त्याला आग्नेय कोपरा असं म्हणतो आपण. आणि त्या भागामध्ये घराचं स्वयंपाकघर असावं. असं का असावं? तर या 8 दिशांचे 8 स्वामी आहेत. सध्याच्या काळात मराठीमध्ये दिशा सुद्धा कुणाला माहिती नाहीये. पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या मुख्य दिशा, तर आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या 4 उपदिशा. आता सध्या ईस्ट कुठे आहे, नॉर्थ कुठे आहे, साऊथ कुठे आहे, वेस्ट कुठे आहे, असं सगळ्यांना माहिती आहे. नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट वगैरे अशी आत्ताची सध्याची इंग्रजी शिक्षणामुळे आलेली पद्धत आहे. ठीक आहे, मी कुणाला नावं ठेवत नाही. कालाय तस्मै नमः. सध्या जे काही आलेलं आहे ते मान्य करून घ्यायचं आणि पुढे जायचं. तर याचा जर आपण विचार केला तर साऊथ ईस्ट बाजूला स्वयंपाकघर असावं, एवढीच गोष्ट सांगतो. म्हणजे त्या दिशेला अग्नीचा निवास आहे. पूर्वेचा मालक इंद्र आहे, आग्नेय दिशेचा मालक अग्नी आहे, दक्षिणेचा मालक यम आहे, नैऋत्य दिशेचा मालक निरृती आहे, पश्चिमेचा मालक वरुण आहे, वायव्येचा मालक वायू आहे, उत्तरेचा मालक कुबेर आहे आणि ईशान्येचा मालक ईशान म्हणजे भगवान शंकर आहे. म्हणून घराच्या आग्नेय कोपऱ्याला स्वयंपाकघर असावं. म्हणजे तिथं अग्निदेवतेचा निवास कायम असतो. त्यामुळे त्या कोपऱ्यामध्ये म्हणजे त्या स्वयंपाकघरामध्ये उत्तम प्रकारचं अन्न शिजवलं जाईल आणि ते अन्न सेवन करणाऱ्यांच्या पोटामध्ये त्याचं उत्तम प्रकारे पाचन होऊन त्याची उत्तम प्रकारची ऊर्जा त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होईल. एवढाच त्यातला मूळ उद्देश आहे. घराच्या आता दिवाणखाना कुठे असावा, घराचा प्रथम दरवाजा कुणीकडे असावा, या बाबतीत म्हणजे घर पूर्वाभिमुखी आहे की पश्चिमाभिमुखी आहे की उत्तराभिमुखी आहे की दक्षिणाभिमुखी आहे, वास्तुशास्त्रामध्ये असं कुठेही म्हटलं नाही की दक्षिणेला दरवाजा असू नये. बिलकुल नाही म्हणले. 4ही बाजूला दरवाजे असतात. पूर्वीचे सगळे जे वाडे होते
राजवाडे होते, या सगळ्याला चारही बाजूला दरवाजे असायचे. पण उत्तम काय, तर पूर्वेचा दरवाजा हा सगळ्यात उत्तम आहे. पूर्व दिशेला असावा. पूर्वेचा नसेल तर पश्चिमेचा ठीक आहे, पश्चिम दरवाजा सुद्धा चांगला आहे, उत्तर दरवाजा चांगला आहे, आणि दक्षिण दरवाजा सुद्धा वाईट नाहीये. पण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. तुम्ही दार उघडता त्यावेळी समोर पहिल्यांदा दक्षिण दिशा दिसती, यमाचं दर्शन होतं, आणि यमाला सगळेजण भितात. का, तर ती मृत्यूची देवता आहे. मृत्यूची देवता म्हणलं की सगळ्यांना त्याची भीती वाटते. पण एक लक्षात ठेवा, यमाला सुद्धा यमराज असं म्हटलेलं आहे. तो जरी मृत्यूचा देव असेल तरी सुद्धा उगीच काही कारण नसताना तुम्हाला उचलून घेऊन जाईल अशातला भाग नाहीये. आमचा समय आल्यावरच तो नेणार आहे, आणि तो देव आहे, तो दैत्य नाहीये. फक्त एकच गोष्ट आहे की यमाच्या राज्यात नियम जास्त चालतात, कडक नियम. बाकी सगळीकडे थोडेसे शिथिल असले तरी चालतात, पण यमाच्या दरबारात सगळे नियम कडक आहेत. आणि त्या एकमेव कारणामुळे दक्षिण दिशा जी आहे ही जशी पवित्र आहे तशीच ती शिस्तप्रिय आहे. आता कधी कधी असं होतं की रस्ता जर पूर्व पश्चिम असेल आणि रस्त्याच्या दुतर्फा जर दुकानं असतील किंवा घरं असतील, तर एका बाजूची घरं जी आहेत ती सगळी दक्षिणमुखीच होणार आहे, आणि एका बाजूची सगळी घरं पश्चिममुखी उत्तरमुखीच होणार आहे. रस्ता जर नगरामध्ये दक्षिणोत्तर जात असेल तर त्या भागातली सगळी घरं पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुखच असणार आहे. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये असं हेच दिशा चांगली किंवा हीच वाईट हा भाग नाहीये. ज्या खोल्या असतील त्या उत्तम असाव्यात, हवेशीर असाव्यात, योग्य ती उंची असावी, आणि त्या घराला सगळीकडून हवा मिळावी, सगळीकडून उजेड मिळावा अशी व्यवस्था. म्हणून घराच्या मध्यभागी ब्रह्मस्थान असावं असं म्हटलेलं आहे. म्हणजे आकाशातून तिथं उजेड यावा अशी गोष्ट असावी असं म्हटलंय. आता या सर्व गोष्टी सध्याच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये होणं शक्य नाहीये, पण शक्यतो जेवढा आपल्याला करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करावा. हल्लीच्या आर्किटेक्ट विषयामध्ये सुद्धा, कॉलेजमध्ये सुद्धा वास्तुशास्त्राचा विचार केला जातो. सज्जन हो, आपण भारतात राहतो आहोत, आपण भारतीय आहोत, तर आपण भारतीय वास्तुशास्त्राचा विचार करावा. कुठे ते फेंगशुई काय म्हणते किंवा आणखीन कोण काय म्हणते याचा विचार करत बसू नये. आपल्याला इथं राहायचंय ना, नाहीतर सध्या हे चाललेलं आहे. कुठं ते बुद्धाचेच पुतळे आणून ठेवतात. हसरा बुद्ध, झोपलेला बुद्ध कुठेतरी इकडे आणून ठेवला, तिकडे आणून ठेवला, म्हणजे म्हणे घरात सुख मिळते. कुठे ते बांबूच आणून लावून ठेवतात, कुठेतरी काच पात्रच आणून ठेवलेलं असतं. एक कुठली तरी गोष्ट मानावी आणि त्यानुसार जावं, एवढी गोष्ट मात्र निश्चित आहे. सगळ्याचा गौतम काला करू नये. भेळ जी आहे ती एखाद दिवशी खायला बरी लागते, मिसळ आहे ती एखाद दिवशी खायला बरी असते, पण रोजच्या जेवणामध्ये आमटी भात पोळी भाकरी भाजी हेच असतं. याचाच विचार सर्वांनी करावा, आणि जे काही शास्त्र वापराल ते एकच वापरा, त्याचा उपयोग जास्ती चांगला होईल असं वाटतं. वास्तुशास्त्राचा आपण विचार असाच चालू ठेवूया. धन्यवाद.